कोल्हापूरकर आमच्या शेंडा पार्कातील क्रिस्पी चीज वडा खाल्ला नसेल तर खायला यायला लागतं एकदा. गुड इव्हनिंग फुडीज. आज मी तुम्हाला घेऊन आलोय शेंडा पार्क चौकात असलेल्या क्रिस्पी चीज वडापाव सेंटरला. आणि एका इन्फ्लुएन्सरने छोट्याशा व्यवसायाला सपोर्ट करणे काय असतं ते आज या व्हिडिओतून तुम्हाला समजेल. तर ताई, आपण 7-8 दिवसापूर्वी आपला रील टाकला होता आणि त्याच्यानंतर तुमच्या व्यवसायात काय बदल झाले? भरपूर गिराईक, पहिला मला गिराईक 200 वड्यांच्या आत होत होतं. आता 400-500 वडे माझे चाललेत. भरपूर लांबून लांबून गिराईक येत आहे, भुदरगड वरून येत आहे. आताच बघा ह्याच्यावरून वारण्यावरून आलेले आहेत. हो, तिथं बसलेत ना हे हो, ते वारण्यावरून बसलेले आलेले. ते वारण्यावरून आलेत आणि मी नसताना येऊन बसलेत. मला फोन केला त्यांनी, हा. मी तुमची वाट बघत बसलो, येणार का यामुळे. हम्म. अशी लांबून लांबून आल्यात, चांगलं गिराईक वाढलंय. आणि मग आता ग्राहकांची गैरसोय होती नाही होती गर्दी झाल्यावरती? नाही नाही नाही, त्यांना तुम्ही वेळ देताय. वेळेत वेळेत सगळं देतो. तर मग यातून नवीन बिझनेस करणारे किंवा विचार करणारे त्यांना काय मेसेज द्याल? मी बघा, मी पण घरकाम करत होतो, त्यातून मी नवीन बिझनेस करायला सुरुवात केली आणि त्यात मला हे पण मिळालं, सक्सेस पण मिळालं. जर कोण विचार करत असेल तर तुम्ही बिनधास्त करा. जोपर्यंत तुम्ही करायला जात नाही तोपर्यंत ते तुम्हाला यश मिळणार की नाही तुम्हाला माहित नाही. त्याच्यामुळे बिनधास्त तुम्ही प्रयत्न करा, माझ्यावानीच असं बिझनेस वुमन व्हा. ताईंचा बिझनेस असाच आणखी चांगला भरभराटीस येऊ, कारण त्यांच्यासोबत मी आहे सोडा. आणि या ठिकाणी तुम्ही नक्की हा क्रिस्पी वडा खाण्यासाठी सुद्धा भेट द्या.